कधी असे पटकन आणि काहीतरी वेगळे खायचे असेल ना, तर हा लेमन राईस नक्की करून बघा. तोंडाला छान अशी वेगळी टेस्ट येते. लेमन राईससाठी मी अर्धा बाउल शिजलेला भात घेतला आहे. यासाठी मी बासमती तुकडा तांदूळ वापरले आहे. सुरुवातीला मी एक कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे आणि एक लिंबू चिरून त्याचे रस काढून ठेवले आहे. फोडणीसाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतले. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकून त्यामध्ये आपला चिरलेला कांदा घातला. परतून घेऊन त्यामध्ये 2 मिरचीचे उभे चिरलेले तुकडे घातले. पाववाटी शेंगदाणे घालून छान परतून घेऊन त्यामध्ये आले लसणाची पेस्ट घातली. 1 चमचा हरभरा डाळ व 1 चमचा उडदाची डाळ घालून थोडेसे हळद घातली. सगळे छान लालसर होईपर्यंत भाजून घेतले. त्यामध्ये आपला शिजलेला भात घालून परतून घ्यायची. भात अगदी अलगद परतून घ्यायची. भात एकदम छान सुटा झाला पाहिजे. लेमन राईससाठी शक्यतो चिकट भात वापरू नका. छान असा सुटा होणारा भात वापरा. शिजलेल्या भातामध्ये थोडे मीठ आहे. चवीप्रमाणे वरून अर्धा चमचा मीठ वापरले. एका लिंबूचे रस गाळण्याने गाळून यामध्ये घातले. सगळे छान मिक्स करून घेतले. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोथिंबीर, ज्याच्याशिवाय हा राईस अपूर्णच आहे. कोथिंबीर घातल्यामुळे लेमन राईसला आणखीनच छान चव येईल व दिसायला एकदम सुंदर दिसेल. बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून घेतली. अलगद हाताने छान मिक्स करून घेतली. तुम्ही म्हणत असाल राईस आंबट वगैरे होईल, पण नाही, खूपच सुंदर लागेल. तोंडाला अशी एक वेगळी छान चव येईल. कधी रात्रीचा असा भात उरला असेल तरी तुम्ही अशा प्रकारे लेमन राईस नक्की करू शकता. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.